नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. मी NCR मधून प्रतिभा. आज हे व्यक्ती इथं बसलेले आहेत. यांनी एवढं मोठं कार्य केलेलं आहे समाजासाठी आणि एक दिसतात ते साधे भोळे पण समाज अत्यंत उत्सुक काम करतात दोघं पण. आणि यांनी एक एवढं मोठं काम केलं तर यांना मी ऑफिसला बोलावलं, यांचं स्वागत केलं आणि यांच्याकडून स्वतःची माहिती ऐका. तुम्ही सांगा पहिले काम केलं ते तुम्ही. हे आपले ID मेंबर आहेत ह्युमन राईटचे आणि एक म्हणजे छान समाजासाठी कार्य केलेलं आहे यांनी. यांचं काम म्हणजे एक योगदान यांचं जे आहे हे एक यांचं अभिनंदन सारखं आहे. आणि यांचे तोंडून ऐका तुम्ही. नमस्कार. नाव तुमचं? मी संजय निकाळजे, हं? राहणार साकेगाव, हं? साकेगावचा उपसरपंच. हं? आम्ही गरिबासाठी म्हणजे 40 वर्षापासून लोक ज्या ठिकाणी राहत होते त्यांना घरकुल नव्हते आणि आटही नव्हती. तर आम्ही ग्रामपंचायतमध्ये येऊन त्यांना घरकुलं दिले आणि आटही बनवले त्यांच्या. ते काम करताना त्यांच्यावर हल्ला पण केला गावकऱ्यांनी, पण हे मागे नाही सरकले त्यांच्याकडून. यांनी ते काम शेवटाला नेलं म्हणजे यांचं अभिनंदन करण्यास ते एकदम हे आहे. काही लोकांनी मध्यस्थी हल्ला बी केला माझ्यावर, पण मी मागं फिरून पाहिलं आणि पुढे चालत राहिलो. थँक्यू सर. आता हे दुसरे व्यक्ती आहेत, यांचं नाव सांगा सर तुमचं. नमस्कार सर. मी विजय इंगळे आणखी कोळी, इथून रहिवासी असून मी गावाचे गावाचं आपलं बाबासाहेबाचं काम माझ्या आत्मविश्वासानं करतो आहे. मी आता मागं 2-3 महिन्यापूर्वी गावातून चिखली तालुक्या इथून 113 तालुक्या गावामधून 4-5 लाख रुपये धम्मदान मी जमा केलं आहे. आणि बुलढाण्याला भाऊ वामन मिश्राम साहेब आले होते, त्या कार्यक्रमामध्ये मी सहभागी होतो. त्याबद्दल मी म्हणजे हे व्यक्ती इतकी साधीसुधी असून हे समाजासाठी केवढं मोठं कार्य करू शकते. आपण हे लोकांचं दिसण्यावरून जज नाही करू शकत, एवढं सांगणं आहे मला. गाडी लावून सुद्धा मी 13 तालुक्यामध्ये 13 गावामध्ये फिरलो. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 113 गाव आहेत, तेवढ्या गावामध्ये मी सुद्धा गाडी घेऊन फिरलो. म्हणजे यांनी समाजासाठी जे सुधारण्यासाठी काम केलं होतं. 5 लाख रुपये निधी जमा करून समाज यांनी कार्य केलं आहे. त्याबद्दल तुमचं अभिनंदन सर. अभिनंदन.